आज आहे 24 एप्रिल आणि उद्या आहे दिनेशचा बर्थडे. त्यासाठी हा केक आम्ही मागवला आहे आणि आता सेलिब्रेशन चालू आहे. रात्री 12 वाजता कटिंग करूया. अजून इतकी म्हातारीने झाले की रात्री 12 वाजता झोपून राहणार असं संपलं. चला रात्री 12 वाजता. यावर्षी आमचं डेकोरेशन करायचा काहीच प्लॅन नव्हता, कारण की डेकोरेशन करण्यापेक्षा डेकोरेशन उद्ध्वस्त करायला आमच्याकडे हे 2 पंटर होते. सो 12 वाजेपर्यंत आम्ही त्यांना एंटरटेन करत होतो आणि बघा कसे त्यांच्यासाठीच गाणे म्हणत होतो. दोघं दिसायला खूप लहान असले तरी खूप हुशार आहेत बरं. सगळ्या सॉंग्सवर त्यांना डान्स करता येतो. फक्त आपण सांगतो तेव्हा करत. बाय द वे, हा रायाचा द मोस्ट फेवरेट जय काका. काका जरी लागत असला तरी तो त्याला जयच म्हणतो आणि जेव्हा जय आमच्यासोबत असतो तेव्हा त्याला आमची सुद्धा आठवण येत नाही. तो जयेशकडेच असतो, कारण की जयेश सगळेच त्याच्या हॅपी बर्थडे टू यू. हॅपी राया राया हॅपी बर्थडे टू यू. हा थँक्यू. तुम्ही नाही खाऊ तू नाही खाऊ घातला? मी खाऊ घातला. नाही खाल्ला, तू स्वतः खाल्ला. नाही ना दादा, नाही खाल्ला, तू स्वतः खाल्ला. खाऊ घातला. दादा दादा एक शब्द दिनेश साठी एकच शब्दात सांगायचा. एकच शब्द. हल्क. थांब ना, झालं नाही. हा आता हल्क. हल्क. दिनेश इज हल्क. बंद करा. थांब. 2 शब्द झाले हो काही. खानदेशी माणूस. सायली एक शब्द. आधी सांगा. दिलदार. दिलदार भाई. आउट ऑफ सिलेबस आला. दिश काका. दिश काका. गाववाला. गाववाले. खानदेशी. गजब माणूस. गजब माणूस. पावली डान्सर. पण कॉप्या काढा काय काय लिहिलेलं आहे. सगळ्यापासून मेहनत केलेली लिहिलेलं एवढं. प्री प्लॅन होता तिचा दिनेश बद्दल एक शब्द. बरं बोल बोल, हसू नको, बोल बोल. विसरले का? कागद कुठे? कागद. स्क्रिप्ट हरवली आहे. मी सांगते. थांबा. एकच शब्द. मला विचार ना प्रश्न. मोजून 6 शब्दांमध्ये दिनेशच्या बाबतीत सांग. 1 नाही 2 नाही 6 शब्द पाहिजे. दिनेश माझ्या चांगल्या कर्माचं फळ आहे. तर गुड मॉर्निंग. हा आहे बर्थडे बॉय. घड्याळात वाजले 5ला 4:30 वाजले. 10 मिनिटं पुढे. 10 मिनिटं पुढे. आणि आम्ही निघालोय आता. आम्ही टायमापेक्षा 10 मिनिटं पुढे. यस, आम्ही दुनियेच्या पुढे. तर आम्ही निघालोय आज सिद्धिविनायक, मुंबई. हॅपी बर्थडे टू मी. यस, कमेंट करून हॅपी बर्थडे करा गोलू दादाला. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
चलो. तर आता राया झोपलाय, आम्ही रायालाही घेतो. सात 40 झाले आणि आम्ही पोहोचलोय सिद्धिविनायकच्या पार्किंगला. सिद्धिविनायक मंदिरात आम्हाला दर्शनासाठी लागले होते 30 ते 40 मिनटं. आम्ही पास काढला होता, त्यामुळे लवकर दर्शन झालं होतं असं म्हटलं तरी चालेल, कारण की गर्दी बघता नॉर्मल लाईनमध्ये 2 तास तरी दर्शन होणे शक्य नव्हते. सिद्धिविनायक मंदिराच्या आवारातच शनी मंदिरसुद्धा आहे. शनी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परत सिद्धिविनायकाचे मुखदर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सकाळच्या 10 ते पावणे 10च्या दरम्यान आम्ही परत पुण्याच्या रस्त्याला लागलो. बघा मुंबईच्या किती उंच बिल्डिंग आहे ना. एवढ्या बिल्डिंग पाहून खरंच मनात धडकी बसते. काय माहिती आपल्याला पुण्याची सवय झाली म्हणून मुंबईची भीती. इकडे बघ, बाप्पा कसा केला रायाने तिथे, असा बाप्पा केला का? देवपूजा झाल्यानंतर पेटपूजेचाही टाईम होऊन गेला होता, त्यामुळे बड्डे बॉयच्या ऑर्डरवर आम्ही मॅकडीला थांबलो आणि तिथूनच पार्सल ऑर्डर केलं. मुंबईत उतरणे चढणे यात काही आम्ही वेळ वाया घातला नाही आणि रायालाही फ्राईज आवडत असो रायाने फ्राईज खाल्ले आणि कोकळी थोडा टेस्ट केला आणि मग काय निघालो परतीच्या प्रवासाला. ह्या टनलमधून जाताना व्हिडिओ काढलाच नाही, मग काय फायदा. मुंबईचे लोक पुण्याला जाओ किंवा पुण्याचे लोक मुंबईला येऊ, ह्या टनलमध्ये व्हिडिओ काढलाच गेला पाहिजे. त्या रीतीनुसार आम्ही व्हिडिओ पुण्यात पोचताच आमचा लंच टाईम होऊन गेला होता, सो आम्ही आमच्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये इथे थांबलेलो होतो. तुम्हाला हॉटेल बघून समजलंच असेल हे नक्की कुठे आहे ते. हे हॉटेल पुनावळेमध्ये आहे आणि हे खरंच खूप छान टेस्ट आहे, कारण की हे पाणी इथलं नसतंच, हे पाणी येतं नगरवरून. आता इतकी हिंट दिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल हे हॉटेल कोणतं आहे ते. तर कमेंट करून सांगा नक्की हे कोणतं हॉटेल. दोन 13 झालेत आणि आम्ही आता परतलोय, घरी येऊन गेलोय. परत आलो. तर वाजून गेले 8 आणि आता बड्डे बॉय परत रेडी आहे आणि आम्ही निघालोय आता डिनरसाठी. आणि डिनरला बड्डे बॉयची ख्वाहिश काय आहे? आमरस थाळी. आमरस थाली खायला चाललोय. राया तुला काय खायचं? आमरस. इकडे बघून सांग. इथं सांग काय खायचं तुला? मँगो. मँडो खायचा का तुला? मँडो खायचा मला, मँडो. ठीक आहे चालेल, चला मग. आणि आम्ही आलो सुकरता प्युअर व्हेज. परत आलो. अच्छा नंतर येऊ का बसायला?
राया काय खायचं आपल्याला? मँगो. सब्जी मैंडो. बाय द वे मागच्या वेळेस महिला दिनाला आलो होतो तर महिलांना 50% सूट होती, पण ह्यावेळेस दिनेशचा बड्डे होता तर बड्डे बॉयला 100% सूट होती. मीन्स बड्डे बॉयचे त्यांनी पैसेच घेतले नव्हते. सो तुम्ही यायला विसरू नका इथे. आता आपण कुठे चाललोय? आता कुठे चाललो? दगडूशेठ. दगडूशेठला जाऊन येऊ नाव. अशा प्रकारे आम्ही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन घरी परत यायला निघालो. बघितलंच आजचं कसे हे 2 योगायोग घडून आले होते. सकाळी आम्ही सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले आणि संध्याकाळी आम्ही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले, तेही दिनेशच्या बड्डेच्या दिवशी. खरंच हा निव्वळ योगायोग म्हणा, आणि असा योगायोग क्वचितच 100पैकी एकाच्याच मागे होत असेल. योगायोग नाही तर हा खरंच गणपती बाप्पाचा आशीर्वादच म्हणा. गणपती बाप्पांचं बोलावणं आलं, तेही दिनेशच्या जन्मदिवशी. खरंच खूप भाग्यवान आहेत. गणपती बाप्पा असाच आशीर्वाद आमच्यावर नेहमीच राहू दे आणि आमच्या सबस्क्रायबरवर सुद्धा असाच आशीर्वाद राहू दे. तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहिजेच असेल तर पटापट सबस्क्राईब करा, कमेंट आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला दिनेशचा बड्डे अगदी साधेपणाने गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन. आणि गणपती बाप्पालाच फक्त दिनेश नाही आवडत तर अर्जुनलाही दिनेश खूप आवडतो. बघा येतोय तो पण येतोय. कोण अर्जुन? कोण कार पार करतोय. अर्जुन? कोण पाहिजे? कोण पाहिजे? दिनेश काका. कार करतोय दिनेश काका. कोण बाळा? कोण पाहिजे? कोण कोण पाहिजे सांग की. दिनेश काका. दिनेश काकाचं काय होतं आज? आज काय होतं दिनेश काकाचा? हॅपी बर्थडे होतं. काय होतं? हॅपी बर्थडे. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हॅपी बर्थडे कमेंट करायला विसरू नका. बाय.